नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे कृष्णा स्वयंपाक करत असते. भाजी आणि भाकरी ती आता सगळ्यांसाठी बनवत असते. तेव्हा इथे कृष्णा स्वयंपाक करत असताना दुष्यंत मात्र बाहेर शांतपणे बसलेला असतो. तेव्हा इथे दुष्यंत बसलेला असताना त्या ठिकाणी बंब्या आलेला असतो. बंब्या म्हणत असतो, काय दुष्यंत सरकार एकटेच बसलात, कसला विचार करताय? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, नाही कसलाच विचार करत नाहीये. तेव्हा इथे बंब्या म्हणतो की मला माहिती आहे दुष्यंत सरकार, तुम्ही कसला विचार करताय. मी सांगू तुम्हाला, गरिबाच्या घरामध्ये राहणं आवडत नाही आहे ना तुम्हाला, बरोबर ना? माझ्या इथे राहणं तुम्हाला जड जात आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, नाही तसं नाही आहे बंब्या, तू चुकीचा विचार करतोयस, असं अजिबातच नाही आहे. हा बरोबर आहे, मी विचार करत होतो, पण मी माझ्या आणि कृष्णाच्या फ्युचरचा विचार करत होतो. कसं आहे, मी इथे सगळं काही सोडून आलो, घाईघाईने घर सोडलं आणि माझ्याबरोबर कृष्णाने सुद्धा सोडलं. आम्ही आमच्याबरोबर काहीच घेऊन आलो नाही, बरोबर ना? मग आता काहीतरी केलं पाहिजे, कारण माझ्या आणि तिच्या संसाराचा गाडा आम्हालाच हाकायला पाहिजे की नाही, बरोबर ना? लाथ मारू तिथे पाणी काढायला आम्हालाच पाहिजे. त्यामुळे काही झालं तरी कष्ट करून आता पोट भरायला हवं. त्याचा विचार करतोय की आता घर तर सोडलंय, पण पुढे काय करायचं त्याचा विचार करायला नको. तेव्हा इथे बंब्या म्हणत असतो, दुष्यंत सरकार, अहो कशाला तुम्ही विचार करताय? अहो तुम्ही इतके हुशार आहात, शिकले सवरलेले आहात. अहो आम्ही काहीच जग बघितलेलं नाही, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त दुनिया बघितलेली आहे. तुम्ही जिथे लाथ माराल ना तिथे बरोबर पाणी काढाल. कुठे लाथ मारल्यानंतर पाणी निघेल ना हे सुद्धा तुम्हाला बरोबर माहिती आहे. त्यामुळे उगाचच विचार करत बसू नका, असं आता बंब्या म्हणतो. त्यानंतर बंब्या म्हणतो, मी आलोच हा. तर इथे कृष्णा स्वयंपाक करत असताना ती आता म्हणत असते की अरे देवा, भाकऱ्या तर झाल्या, आता भाजी फोडणीला घालत होतो, पण इथे तर काय, इथे तर आता मसाले संपलेत, आता दुकानंसुद्धा बंद झाले असतील, काय करावं? तेवढ्यात बंब्या येतो आणि म्हणतो, काय कृष्णे, काय पाहिजे असेल तर सांगा. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही नको नको, हाय समदा हाय. तेव्हा तो म्हणतो, कृष्णे थोडं बोलायचं होतं. आता मी आलो ना, तर दुष्यंत सरकार एकटेच विचारात बसले होते. त्यांना मी विचारलं की कसला विचार करताय, तर त्यांना तुझी आणि त्यांच्या भविष्याची चिंता आहे. तुम्ही अचानकपणे घर सोडून आलात ना, मग पुढे काय करायचं, कसं करायचं याचा विचार करतायत ते. तेव्हा तू नंतर त्यांच्याजवळ बोला आणि त्यांना सांगू नको हे सगळं मी तुला सांगितलं म्हणून. त्यांच्याशी बोल की तुम्ही जास्त काळजी करू नका म्हणून. तेव्हा इथे आता दुष्यंत मनामध्ये विचार करत असतो की या गावामध्ये माझ्यासाठी काहीच काम नाही आहे. माझ्या जॉब प्रोफाईलला शोभेल असं काम मला इथे मिळणार नाही, कोल्हापुरात तरी मिळणार नाही. त्यामुळे मला आता शहरात जावंच लागेल, पुण्याला जावंच लागेल, असं आता इथे दुष्यंतने ठरवलेलं असतं. तर इथे बाळजा घरी आलेली असते. बाळजा घरी आल्यानंतर तिला आठवत असतं, तिने अनुसयाला मार्केटमध्ये बघितलेलं असतं. मंदिरामध्ये जात असतानाच तिला अनुसया दिसलेली असते. तेव्हा ती विचार करत असते आणि ती म्हणते की इतक्या वर्षानंतर ती मला दिसली, पण ती तर जिवंत नाही आहे ना, 26 वर्षांपूर्वी तर ती मेली आहे. मग अचानकपणे तिचा मला भास कसा झाला, अचानकपणे ती माझ्यासमोर कशी काय आली? हा जर भास असेल तर हा भास कसा झाला? तेव्हा ती म्हणत असते की नाही नाही, इतक्या वर्षांमध्ये तिची आठवण नव्हती, पण आता काही दिवसात तिची आठवणसुद्धा निघाली होती. तेव्हा ती ढोलकी बघते. तेव्हा बाळजा म्हणते की इथे ढोलकी तर आढळरावने वाजवली होती ना. तेव्हा ती म्हणत असते की मला असं वाटतं की कृष्ण आणि आढळराव हे दोघेजणं मला नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न करतायत, पण मी तसं होऊ देणार नाही. नाही नाही बाळजा, तुला आता हळून जमणार नाही आहे. अगं तुला तर या सगळ्यांना पुरून उरायचं आहे. त्यानंतर इथे स्वयंपाक तयार झालेला असतो. कृष्णाने इथे भाकरी आणि आता भाजी दोघांनासुद्धा वाढलेली असते. बंबे आणि दुष्यंत या दोघांना तिने आता भाजी भाकरी आणि कांदा हे आता खायला दिलेलं असतं. तेव्हा दुष्यंत म्हणतो की चला तू पण जेव ना. ती म्हणते नाही, मी नंतर बसते, आधी तुम्ही खाऊन घ्या बरं. आणि ती त्याच्याकडे बघत असते, कारण ती म्हणालेली असते आपल्या मनामध्ये की आज तुम्हाला मी जो स्वयंपाक बनवणार आहे ना तो आवडला पाहिजे, बाकी सगळं आपण दोघेजणं मिळून करू. आजचं जेवण तुम्हाला फक्त आवडू द्या.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्ण विचारते की कसं झालं आहे. जेव्हा दुष्यंत एक घास खातो तेव्हा ती विचारते की कसं झालं आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो छान झाले, खरं छान झाले भाजी. तसंही तुला छान स्वयंपाक आता जमतोच आणि तुझ्या हाताला चवसुद्धा किती आहे माहिती आहे ना. तेव्हा इथे आता लगेचच कृष्ण आपल्या मनामध्ये म्हणत असते, दुष्यंत सरकार मला माहिती आहे इथे तुम्हाला आवडतं तसं जेवण नाही बनवता आलं आणि तसं जेवण नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही माझं मन राखलंत. मग आता तुम्ही मला समजून घेतलंत, माझं मन राखलंत, तसंच मीही तुम्हाला समजून घेणार, तुमची साथ देणार, तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. यालाच तर संसार म्हणतात ना, की आपण दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर इथे बाळजा विचार करत असताना त्या ठिकाणी जयकांत आलेला असतो आणि जयकांत म्हणत असतो की काकी मगाशी काका जे काही बोलले ना ते मला नाही आवडलं, की तुम्ही एकले आहात. तुम्ही कुठे एकटे आहात, आम्ही आहोत ना सगळेजण तुमच्याबरोबर. अहो आज जयकांत तुमचा उजवा हात बनून अख्ख्या गावामध्ये तुमच्याबरोबर फिरत असतो, बरोबर ना. मी तुमची साथ कधी बी सोडणार नाही, मी नेहमी तुमच्याबरोबर असेल. मी पण तुम्हाला मुलासारखाच आहे की नाही, मी पण तुमचा सख्खा मुलगाच आहे असं समजा. तेव्हा बाळजाला राग येतो. ती त्याची कॉलर पकडताना म्हणते, ए तू माझा सख्खा मुलगा नाही आहेस, कळलं ना. तू माझ्या पोटचा आहेस का, तू माझ्या रक्ताचा नाही आहेस. तुझं नाव काय आहे, जयकांत दलपत रांगडे पाटील, कळलं का. तू माझ्या रक्ताचा होऊच शकत नाही. माझ्या पोराची इथे जागा घ्यायचा प्रयत्न करायचा नाही या, असा विचारसुद्धा डोक्यात आणायचा नाही, नाहीतर तुझं डोकं फोडून टाकेन, असं बाळजा आता जयकांतला म्हणते आणि त्याला तिथून हकलून देते. म्हणते चल हो चालता, अजिबात इथे थांबायचं नाही. माझ्या पोराची जागा घ्यायला जातोस काय, असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा बाळजा म्हणते की कृष्णा माझ्या पोराला माझ्यापासून दूर केलास ना, आता बघ मी काय करते ते. त्यानंतर इथे झोपायची तयारी बंब्या करत असतो. बंब्या इथे स्वतःचं हांतरून पांघरून करत असतो. तेवढ्यात तिथे येतो दुष्यंत आणि म्हणतो, काय रे बंब्या काय करतोयस. तेव्हा बंब्या म्हणतो की दाजी अहो झोपायची तयारी करतोय. तेव्हा इथे लगेचच दुष्यंत म्हणतो, नाही अजिबात नाही, तू बाहेर झोपायचं नाही, तू घरामध्ये झोपायचं, बाहेर मी झोपणार. तेव्हा बंब्या म्हणतो, असं कसं दाजी, अहो तुम्ही दोघेजणं घरामध्ये झोपा, मी बाहेर झोपतो ना, मला सवय आहे बाहेर झोपायची. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, मला पण बाहेर झोपायला खूप आवडतं, मला कृष्णाने शिकवलं आहे. इथे आकाश पिता आहे आणि भूमी माया आहे, आकाशामध्ये छान असं चांदण्या बघत झोपायचं, मला खरंच आवडतं बाहेर झोपायला, मी बाहेर झोपतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, अरे वा, लवकर खूप काय काय शिकलात तुम्ही. बंब्या जा, त्यांना बाहेर झोपायचं आहे, ते नाही झोपणार आतमध्ये, त्यांना झोप नाही येणार, तू जा बरं आतमध्ये जाऊन झोप. तेव्हा इथे आता दुष्यंत बाहेर झोपत असतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा बस ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा कृष्णा दुष्यंतच्या शेजारी बसते आणि म्हणते, बोला काय बोलायचं आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा मला काय वाटतं की या गावात आता आपल्यासाठी काहीच नाही आहे, बरोबर. या गावात मी तुझ्यासाठी थांबलो होतो, पण आता या गावामध्ये राहायला नको. मला असं वाटतं की आता आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. तेव्हा आपण पुण्याला जाऊया, उद्या सकाळी आपण पुण्याला निघतो आहे. माझा एक मित्र आहे, त्याने त्याची एक नवीन फर्म चालू केली आहे आणि मी त्याला उद्यापासून जॉईन होतो. आपण तिथे पुण्याला जाऊन काम करू, तूसुद्धा माझ्याबरोबर चल, कारण का तू माझी बायको आहेस. मी जिथे जाईन तिथे तू माझ्याबरोबर मला पाहिजे, बरोबर ना. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणते, अरे देवा, आता जर पुण्याला गेले मग इथं कसं होईल. नवा डाव आम्ही इथे खेळायचं ठरवलं आहे, तो आम्ही डाव कसा खेळायचा. इथे आता बाबांविषयी म्हणजे आबांविषयी दुष्यंत सरकारांच्या मनामध्ये जो राग आहे तो मी कसा कमी करू, आता काय करायचं. तेव्हा कृष्णा म्हणते, पुण्याला जायचं अचानक, अहो माझं इथं एक काम होतं हो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, काय कृष्णे तुझं इथे एक काम आहे. हे बघ, मी माझं सगळं सोडून तुझ्यासाठी घरातून बाहेर पडलो ना, मी केला कसला विचार नाही ना. आणि तू माझी बायको आहेस आणि तोच म्हणाली होतीस ना की कुठल्याही संकटामध्ये तू माझी साथ सोडणार नाही म्हणून, प्रत्येक वेळेला तू माझ्याबरोबर असशील असं म्हणाली होतीस ना तू. मग आता हीच आहे का तुझी साथ, हीच आहे का तुझी सोबत. मी पुण्याला जायला निघालो आहे तर तुला तुझी कामं आठवतात, तुला माझ्याबरोबर नाही यायचं आहे का. काही हरकत नाही, ठीक आहे, तू तुझी इथे आहेत ना कामं करत बस, कर्तव्य पूर्ण करू नकोस तू तुझं. मी काही तुला बळजबरी करणार नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या पहाटे मी पुण्याला जायला निघणार आहे. तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर मी तयार होऊन थांबेन
तू माझ्याबरोबर चल, नाहीतर मी एकटाच जाईन. तेव्हा इथे आता कृष्णा विचार करत असते की अरे देवा, आता मी काय करू? मी तर सबूत दिला होता. तर इथे दुष्यंत तयार झालेला असतो. तो कृष्णाला हाका मारत असतो, कृष्णा कुठे असतो? तर कृष्णा घरामध्ये नसते. तेव्हा बंब्या तिथे येतो. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, बंब्या, अरे कृष्णा कुठे आहे? तेव्हा बंब्या म्हणतो, ती तर पहाटेच घराबाहेर पडली. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मी तिला सांगितलं होतं की आज मी निघणार आहे म्हणून सकाळी, तरीसुद्धा ती पहाटे कुठेतरी गेली तिचं काम करायला. काही हरकत नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मी निघतो बंब्या. मी पहाटेच आता पुण्याला निघणार होतो, हे मी कृष्णाला सांगितलं होतं, तर आता मी निघतो हा. तेव्हा बंब्या म्हणतो, पण कृष्णा कृष्णा येईल मागून, ती येईल मागून, मी आता निघतो, असं म्हणून दुष्यंत निघालेला असतो. तरी इथे समर अनुसया दोघे जण चहा घेत असतात. तेवढ्यातच तिथे कृष्णा आलेली असते. कृष्णा म्हणते, येऊ का आत? तेव्हा इथे अनुसया म्हणते, अगं कृष्णे, ये ना ये, अगं विचारतेस का, ये बरं चहा घे. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही नको, चहा वगैरे घ्यायला वेळ नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आले की मी तुम्हाला म्हणाले होते आपण जो काही नवीन डाव केला आहे, नवीन प्लॅन केला आहे, त्याच्यामध्ये मी तुमची साथ देईन. पण आता मला तुमची मदत करता येणार नाही आहे. कारण का, तर दुष्यंत सरकार पुण्याला जायला निघालेत आणि आता मी बायको म्हणून मला कर्तव्य पूर्ण करायचं आहे. काम आणि कर्तव्य याच्यामध्ये मला कर्तव्य महत्त्वाचं वाटतं आहे. मी त्यांना एकट्याला नाही सोडू शकत. त्यांनी माझ्यासाठी घरदार सोडलं, मग मला त्यांची साथ द्यायला नको का? त्यामुळे यापुढं मी तुमची मदत नाही करू शकणार. तेव्हा अनुसया म्हणते, अगं पण असं काय म्हणतेस? तू बोलली होतीस ना, सबूत दिला होतास. तेव्हा कृष्णा म्हणते, सबूत दिला होता म्हणून तर आले ना इथे सांगायला की आता मला तो सबूत पूर्ण करता येणार नाही म्हणून. हे बघा, मला माफ करा. पुढं जे काही करायचं आहे ते तुम्हीच आता करा. मी तुमची साथ द्यायला नसणार आहे. बरं, मी आता निघते, मला जावं लागेल. तेव्हा कृष्णा लगेचच तिथून जायला निघते. जयकांत अनुसया दोघेही टेन्शनमध्ये येतात, कारण कृष्णाच्या मदतीशिवाय ते त्यांचा प्लॅन कसा काय इथे सक्सेसफुल करणार असं त्यांना वाटत असतं. ती म्हणते, हे बघा, मी हात जोडून तुमची माफी मागते, पण आता यापुढं मी तुमच्याबरोबर नसणार आहे. त्यामुळे तुमचं तुम्ही प्लॅन करा आणि तुम्हीच तो सक्सेसफुल करा, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा कृष्णा गेल्यानंतर अनुसया म्हणत असते, अरे काय हे समर, हा होता का तुझा हुकमी एका, जो हुकमी एका डाव सुरू होण्याच्या आधीच पळून गेला? अरे आता कसं करायचं आपण? आता आपल्या हक्क अधिकार, आपला मान सन्मान कसा मिळेल आपल्याला? कसं काय आपण दोघेजणच त्या बाळजाबरोबर लढणार आहोत, सांग बरं तू. तेव्हा इथे अनुसया आणि समर दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण कृष्णा जर त्यांच्याबरोबर असती तर ते जिंकणं शक्य झालं असतं. तेवढ्यातच इथे दलपत आलेला असतो. तो म्हणत असतो की हे बघा बाळजाबाई, तुम्ही त्या कृष्णाच्या शेतीचे पेपर मागितले होते ना, ते घेऊन आलो आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते की तेच पेपर मला हवे होते. तेव्हा दलपत म्हणतो, पण का अचानकपणे तुम्ही कृष्णाच्या शेताचे पेपर का मागवलेत? तेव्हा इथे आता बाळजा म्हणत असते, ती कृष्णा माझ्या पोराला माझ्यापासून लांब करते नवं. आता बघाच मी कसा तिचा वचपा काढते. ते तिची शेती आहे ना, जी तिला खूपच जास्त प्रिय आहे, ती शेती आता तिच्याकडे राहणारच नाही आहे. त्यानंतर इथे दुष्यंत कृष्णाची आणि गाडीची दोघांची सुद्धा वाट बघत असतो. तेवढ्यातच तिथे कृष्णा रिक्षामधून येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, हे काय आहे? तुम्ही मला एकटीला सोडून जात होता, तुम्ही माझ्यासाठी थांबलासुद्धा नाहीत. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मग काय, मी सांगितलं होतं ना पहाटे निघणार आहे म्हणून, मग तू कुठे गेली होतीस पहाटे? कृष्णा म्हणते, मी सांगितलं होतं ना माझं एक काम आहे, त्याच माणसाला भेटायला गेले होते आणि सांगितलं की मला तुमचं काम करता येणार नाही म्हणून, असं सांगायला गेले होते. मग थोडा वेळ थांबला नाहीत, मला ठेवून निघून जात होतात तुम्ही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मला तरी कुठे तुला ठेवून जायचं होतं? मगापासून 3-4 गाड्या सोडल्यात मी, आता एक शेवटची गाडी राहिली, तुझीच वाट बघतोय ना इथे. तेव्हा कृष्णा म्हणते, मग चला की आता शेवटची गाडी आता घेऊ आणि दोघे निघून जाऊ पुण्याला शेवटच्या गाडीने. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, पुन्हा मला एकटीला सोडून जाऊ नका. अहो, तुमच्याशिवाय आहे तरी कोण मला आता? तेव्हा दुष्यंत म्हणतो, आणि कृष्णा, अगं तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे गं? मी तरी तुझ्याशिवाय कसा जाऊ? मी हे घर जे सोडलं आहे ते तुझ्यासाठीच तर सोडलं आहे ना. तेव्हा इथे आता कृष्ण आणि दुष्यंत दोघेही रडायला लागतात. म्हणतात की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आहे, आपण जायचं तर दोघेजणच जायचं. तेव्हा इथे आता बंब्या आलेला असतो. बंब्या म्हणत असतो, अगं कृष्णे, तुला माहिती आहे का,
अगं बाळजाबाईने तुझ्या शेतावरती कब्जा केलाय, तुझी शेती हडपायला गेले ते. तुझी आई आहे ना धाय मोकळून रडते. सगळेजण तुझ्या घरी गेलेले आहेत, तुझ्या घरी जमा झालेत. तेव्हा तू चल लवकर माझ्याबरोबर. सगळेजण तिथेच गेलेत. तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत दोघेही टेन्शनमध्ये येतात. तर पुढील भागामध्ये सावित्री म्हणत असते, अहो पण बालजाबाई, ती कृष्णी आहे ना, ती फेडते ना सगळे हप्ते, मग तरीसुद्धा तुम्ही आमची शेती का बरं बळकावायला आलात? तेव्हा ती म्हणते की नाही, तरीसुद्धा तुझी शेती आता मी माझ्या ताब्यात घेणारच. तेव्हा तिथे कृष्णा येते आणि म्हणत असते, बाळजाबाई अहो असं करू नका, मी सगळे हप्ते फेडणार आहे ना, मी सबूत दिलं आहे तुम्हाला. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते, पण तरीसुद्धा तू तुझा सबूत कुठे पाळलास? कुठे सगळे हप्ते फेडलेस तू? आता फक्त तुला 6 महिने देते. 6 महिन्यामध्ये तू सगळं कर्ज नाही फेडलंस ना, मुद्दल सकट, तर मी तुझी शेती घेणार म्हणजे घेणार, कळलं का? आणि दुष्यंता, हिने तुला माझ्यापासून दूर केलं ना, आता बघ मी हिची काय अवस्था करून ठेवते. हिची शेती मी हिरावून घेणार. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, काय गं ये, आधी माझं कुकू माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि आता माझ्या हक्काची शेतीसुद्धा माझ्यापासून हिरावून घेतेस का गं? लाज नाही वाटत का तुला? जर माझी शेती माझ्या हातातून गेली ना, तर सोडणार नाही मी तुला. हे सगळं ऐकल्यानंतर कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते.